नमस्कार. इझी बेकमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल, संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे. तर तिळाचे लाडू करण्यासाठी मी इथे 2 कप पांढरे तीळ घेतलेत, अर्धा कप गूळ घेतलाय, अर्धा कप आपल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय एकदम बारीक करून, 2 चमचे दूध घेतलंय आणि 1 चमचा इथे वेलची पूड घेतली आहे. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी एका कढईमध्ये कढई गरम करायची आहे आणि आपण जे तीळ घेतलेत ते छानपैकी भाजून घ्यायचेत. एक 7 ते 8 मिनटं आपण तीळ इथे भाजून घेणार आहोत, म्हणजे कसा तिळाला एकसारखा छान असा खरपूस रंग येईल. तोपर्यंत हे तीळ आपण छानपैकी असे भाजून घ्यायचेत. तीळ भाजताना 1 चमचा मी इथे तूप घालतीये. त्याने काय होतं की छानपैकी असं ते सेपरेट राहतात आणि जास्तपैकी छान भाजले जातात. इथे बघू शकता तुम्ही छानपैकी असा एकसारखा रंग आलाय तिळाला. आता हे 7 ते 8 मिनटं झाले की हे तीळ मी एका प्लेटमध्ये दुसरीकडे काढून घेतीये. त्याच कढईमध्ये गूळ घेतलेला तो घ्यायचा आहे आणि गुळाचा छानपैकी असा पाक करून घ्यायचा आहे. छानपैकी गूळ असा मेल्ट करून घ्यायचा आहे पूर्णपणे. आणि गूळ थोडासा मेल्ट झाला की त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा दूध जे घेतलं आहे ते टाकतीये. दुधाने काय होतं की आपल्या लाडूला बाइंडिंग खूप छान मिळतं. बऱ्याचदा काय होतं गूळ असं खूप छानपैकी चिकट नसतो, तर त्यामुळे काय बाइंडिंग चांगलं नाही येत, म्हणून दूध टाकायचं आहे थोडंसं, 1-1.5 चमचा फक्त. आणि छानपैकी गुळाची अशी पाक करून घ्यायचा आहे. गुळाचा पाक छानपैकी झाला की ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पूड टाकल्यानंतर मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कूट हे दोन्ही पण टाकून छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे करताना आपण गॅस जो आहे तो एकदम बारीक असा ठेवणार आहोत, म्हणजे काय तर खाली लगेच चिटकणार नाही. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तीळ टाकल्यानंतर मी 1 चमचा तूप, साजूक तूप जे आहे घरी बनवलेलं आपलं साजूक तूप ह्याच्यामध्ये टाकतीये, म्हणजे तीळ काय होतील की छानपैकी सुटतील आणि खाली चिटकणार नाहीत. ह्याचे लाडू आपल्याला हे गरम असतानाच वळावे लागतात, तर हे अत्यंत गरम असतं. गूळ आहे तर गूळ खूप गरम असतो आणि तीळसुद्धा गरम आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आधी आपण हाताला छान असं तूप लावून घ्यायचं आहे आणि 2 चमचे घ्यायचे आहेत आणि या दोन्ही चमच्यांना मी थोडंसं तूप लावून घेते आहे, म्हणजे त्यालासुद्धा काय होईल की हे सारण जे आहे ते चिटकणार नाही. आणि तूप लावून झालं की असं 1 चमचा थोडंसं सारण घ्यायचं आहे आणि असं एका चमच्यातनं दुसऱ्या चमच्यामध्ये छानपैकी हे असं टाकतच लाडूचा शेप करून घ्यायचा आहे, म्हणजे कसं की त्याच्यातली वाफ निघून जाईल आणि मग आपल्याला हातावरती घेऊन लाडू वळायला चटके बसणार नाहीत. इथे तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी लाडू वळले जात आहेत आणि बिलकुलही हाताला आपल्या चटका बसत नाहीये. अशा प्रकारे इथे सगळे लाडू मी वळून घेतीये आणि आपले संक्रांतीचे एकदम स्पेशल असे लाडू काहीही त्रास न होता, चटके न बसता, खूप सुरेख प्रकारे, चवही 1 नंबर येते ह्याला, हे तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण ट्राय करा. संक्रांत आहे, संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लोकांना शेअरही करा.